सध्या लॉंग विकेंड आहे आणि आम्ही जातोय नेपियरला. तर आता 7:30 वाजले. आम्ही 7:30 वाजता निघालोय ऑकलंडवरून आणि इट्स अप्रॉक्सिमेटली 6 hours टू रीच देअर इन नेपियर. बट मध्ये आधी आम्ही ब्रेक घेऊ, त्यामुळं थोडंसं वेळ जास्त लागेल. ओके. तर आता ना आम्ही सुशीची ऑर्डर दिली आहे ब्रेकफास्टसाठी. आमचा नेहमीचा स्पॉट आहे हा सुशीचा. सकाळी सकाळी सुशी खातो आम्ही ब्रेकफास्टला. सुशी खाल्ल्यानंतर आता आम्ही आलोय कॉफी क्लबला कॉफीसाठी, विच इज आवर फेवरेट स्टॉप. आता आजचं वेदर खूप छान आहे, म्हणजे सनी आहे, त्यामुळं जाण्यासाठी रोडचं पूर्ण सिनिक व्ह्यू क्लिअर दिसतात आणि डे लाईट सेव्हिंग पण होणार आहे 5 एप्रिलपासून. त्यामुळे एवढा उजेड आम्हाला कमी मिळणार आहे नंतर नेक्स्ट मंथ, ह्या मंथपासून. हे ना कॅम्ब्रिज एक छोटंसं विलेज आहे, पण इतकं ब्युटिफुल आहे ना हे छोटंसं विलेज आहे. पण म्हणजे वन डे साठी येऊ शकता तुम्ही तर की कॅम्ब्रिज विलेज मध्ये या, थोडंसं खा फिरा, इथल्या पार्क्स मध्ये बसा, एन्जॉय करा. ब्रेकफास्टला आम्ही सुशी आणि कॉफी पिल्यानंतर एवढ्या ब्युटिफुल व्ह्यू मधून आम्ही टोपोला जातोय. आम्ही थोडासा ब्रेक घेतला होता कॅम्ब्रिज ब्रिजच्या तिथे पेट्रोल पंपला. तिथे वॉशरूम्स पण असतात आणि जर तुम्हाला काही खायचं असेल तर ते पण तिथे खाऊ शकता. बेसिक स्टफ तिथे मिळतं, बाकी चिप्स वगैरे, चॉकलेट्स वगैरे. त्यानंतर आता आम्ही जातोय टोपोला. म्हणजे टोपोला आम्ही ब्रेक घेणार आहे लंचसाठी. तिथे लंच वगैरे करू आणि तिथून मग हार्डली 3 hours राहिलं नेपियरला पोहोचायला. 3 hours लागतील आणि मग नेपियरला पोहोचणार. आता वेदर चांगला असल्यामुळे सगळं म्हणजे जर्नी चांगली वाटते, म्हणजे ब्युटिफुल आहे. कारण जर ग्लूमी वेदर असेल, क्लाउडी असेल ना, तर थोडंसं म्हणजे तुम्हाला थोडंसं एक ट्रेस पण येतो की पाऊस येईल आणि मग ट्रॅफिक जाम होईल. पण आज ट्रॅफिक पण कमी आहे, म्हणजे लॉंग विकेंड असून पण ट्रॅफिक कमी आहे. आणि त्यानंतर सनी वेदर असल्यामुळं पण ड्रायव्हिंगला मजा येते. आता पोहोचू आम्ही जवळजवळ एक तासात आम्ही पोहोचू टोपोला आणि मग तिथे लंच करतानाचा मी परत व्हिडिओ शेअर करते. इथे ना टोपो लेक आहे आणि तो लेक पण खूप सुंदर आहे. म्हणजे तिथे असं एक टोपो असं एकदम मोठ्या लेटर्स मध्ये त्यांनी बनवले. तिथे जाऊन लोक फोटो वगैरे काढतात आणि तो लेकचा व्ह्यू आणि म्हणजे मोस्टली तो फेमस आहे टोपो लेक, राईट? आता आम्ही टोपोला पोहोचलोय आणि रेस्टॉरंटसाठी एक इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाऊ लंच करायचंय. कारण एक टाइम तरी मला असं वाटतं की इंडियन फूड खाल्ल्यावरच आपल्याला सॅटिस्फॅक्शन होतं, लंच असो किंवा डिनर असो. त्यानंतर नेपियरला गेल्यानंतर ठरवूया की डिनर मध्ये काय करायचं, म्हणजे कुठल्या रेस्टॉरंटला जायचंय, और टेक अवे और आय डोंट नो व्हॉट विल टेक. ते टोपो मध्ये इथे काहीतरी आहे वाटतं, म्हणजे लोकांची खूपच गर्दी दिसते इथे. आय थिंक लॉंग विकेंड असल्यामुळं काहीतरी असणार आहे त्यांचं. दिस इज टोपो. तर आता मी एक इंडियन रेस्टॉरंट, इंडियन अफेअर म्हणून आहे, तिथे जातो. लास्ट टाइम पण आम्ही तिथे गेलो होतो ऍक्च्युली जेवायला, म्हणजे फूड वॉज गुड. सो समोर लेक पण दिसते ना. हा, लेक पण आहे. तर मग आम्ही डिसाईड केलं की ओके चला मग आपण इथेच परत एकदा करूया लंच. इथे इंडियन अफेअरला आलोय आम्ही रेस्टॉरंट मध्ये. चला जेवण करूया मस्त मस्त. हॅलो, हे असं रेस्टॉरंट आहे जिथं तुम्ही इंडियन फूड अँड रेस्टॉरंट बार. टोपोमध्ये ना एक असं मॅकडॉनल्ड्स आहे, ज्यांनी ते एरोप्लेन बनवलंय तिथे.
की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फूड घेऊन त्या एरोप्लेनमध्ये त्यांनी सिटिंग अरेंजमेंट आहे की तिथे तुम्ही खाऊ शकता. सो ब्युटिफुल व्ह्यू राईट. जेवण झाल्यानंतर आम्ही विचार केला की लेक टॉपोच्या तिथे आपण थोडासा वॉक करूया. आणि ॲक्च्युली तो इतका सुंदर ब्युटिफुल ब्ल्यू कलरचं पाणी आहे आणि छान व्ह्यू आहे तो. तिथे ना पॅराग्लायडिंग पण होतं, पॅरासेलिंग होतं, आय थिंक. पॅरासेलिंग होतं आणि लोक तिथे वॉक करतात. त्यानंतर तिथे हॅशटॅग लव टॉपो असं लिहिलंय. तिथे लोक बरेच उभारून फोटोज वगैरे घेतात आणि यू कॅन वॉक देअर. आणि त्याच्या समोरच सगळे कॅफेज अँड रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे तुम्ही इथे बसा आणि एन्जॉय करा व्ह्यू. सो टोपोला आम्ही लंचसाठी थांबलो होतो. लंच वगैरे आमचं झाला, चांगलं होतं जेवण. लंच करून मग आत्ता थोडंसं लेकच्या इथे थोडंसं वॉक केला आणि आता आम्ही परत चाललो इथून नेपियरला. इथून 2 तास आहे नेपियर आणि 2 hours, इट्स नॉट मोर दॅन 2 hours. सो आम्ही 2 तासात नेपियरला पोहोचू. मग आम्ही चेक इन करू आणि मग नंतर आम्ही नेपियरमध्ये एक्सप्लोअर करू काही गोष्टी. म्हणजे नेपियरला जातो ना तर बाय रोड ॲक्च्युली इतकं सिनिक व्ह्यू आहे आणि रोड पण ना केवढा स्ट्रेट आणि सुंदर, दोन्ही साईडला छान झाडी आहेत. व्यवस्थित रोड असतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांनी मॅनेज केलेल्या असतात. आणि सी लुक ॲट द स्काय. थांबलोय थोडंसं टॉयलेट ब्रेक. तुम्ही बघू शकता मागे किती सुंदर व्ह्यू आहे आणि ह्या साईडला पण. मी आपली कार इथे मागे पार्क केली आहे, हिरा कारमध्ये. एअरबीएनबीला 1 मिनिटामध्ये आम्ही पोहोचतोय. लुक ॲट द व्ह्यू इन फ्रंट ऑफ यू गाईज. लुक ॲट द व्ह्यू. बीच इट्स सो नियर राईट. बस that is the blue house. Yeah, she told us that is the blue house. What is this house? No, entrance is from here. And that is the house behind. Green one, Dada? Yeah, behind that green house, I think, right? Yeah, behind. I think. Damn, it looks like a big house. आता कुठं थांबवायची गाडी? You can just park here, ना? इथे पोहोचले एअरबीएनबीच्या इथे. तर राहुल होस्टला कॉन्टॅक्ट करते की आम्हाला त्याचं की आणि कोड मिळण्यासाठी. सो दिस इज आवर होम फॉर नेक्स्ट 2 days. हिअर इज द एअरबीएनबी. इट्स अ ब्युटिफुल स्मॉल लिटल एअरबीएनबी. सो इथे एक बेडरूम आहे आणि येस देर इज अ 1 bed, 2 people. It's beautiful bedroom, wardrobe. You can put your stuff. आणि इथे त्यांनी एक्स्ट्राचे ब्लँकेट्स वगैरे पण दिले. त्यानंतर हे बेडरूमला लागून हे बॅकयार्ड आहे छोटंसं. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे आपण मस्त बसून रात्री पार्टी करू शकतो. छान. पण हे ना जे ब्रिटिश मीन्स किवी पीपल असतात ते खूप छान त्यांचं घर मेंटेन करतात. आणि एअरबीएन म्हणजे ती जी हेलन होती ती आत्ता आमच्याशी इतकी वेलकमिंग नेचरची होती की तिने इतकं छान आम्हाला वेलकम केलं. आम्हाला विचारलं कोणता ब्रेड तुम्ही खाणार. इकडे टॉयलेट बाथरूम आहे विच इज द व्हेरी डिसेंट साईज. अँड टॉवेल्स आर देअर, नॅपकिन्स आर देअर, व्हेरी क्लीन अँड टायडी. त्यानंतर हे इथे हॉल सोफा आहे. तो सोफा कम बेड आहे, तुम्ही झोपू पण शकता. टी व्ही आहे आणि इट्स सो बिग. डायनिंग आहे आणि हे एक छोटंसं किचन आहे. म्हणजे चहा वगैरे जर पाहिजे असेल आपल्याला थंड
कारण वेदर थंड आहे ना, तर मग तुम्ही चहा वगैरे करून इथे पिऊ शकता. मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे मिनी आणि येस. There you are. Okay. थँक्यू. Yeah. Now, if you need anything, you just. इथं ग्लासेस आहेत, त्यानंतर प्लेट्स, त्यानंतर सिंक, कटलरीज. येस, एव्हरीथिंग इज प्रॉपर अँड परफेक्ट. नेक्स्ट 2 डेजसाठी हे आपलं छोटंसं घर असणार आहे, जिथे आपण नेपियरचे आज फ्रायडे अँड सॅटरडे राहणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. तर एअरबीएनबी खूप छान आहे, सुंदर आहे आणि ॲक्च्युली हेलन खूपच चांगली आहे, म्हणजे शी इज अ व्हेरी गुड होस्ट. असं बाहेर त्यांनी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि असं हा पूर्ण बॅकयार्ड जो आहे तो आपण वापरू शकतो, म्हणजे आपल्यासाठीच आहे. जसं मी मगाशी दाखवलं की हे बेडरूम आहे आणि बेडरूममधून पण ॲक्सेस आहे. त्यानंतर हाई काय, इथे आपण आपली गाडी लावली आहे, तिथून पण आपण येऊ शकतो डायरेक्ट. इट्स प्रिटी गुड राईट अँड ब्युटिफुल. आय रिअली लाईक इट. We need a first aid kit. छान आहे, सुंदर आहे. अँड इट इज द बॅकयार्ड. गेलं आणि मग त्यानंतर थोडंसं फ्रेश झालो आणि आज ना माझ्या आईचा पण वाढदिवस आहे, त्यामुळे आईला मी फोनवरती तिच्याशी बोलले, तिला विश केलं आणि आता आम्ही जातोय इथे मरीन परेड म्हणून आहे 10-11 मिनिटावरती. तर तिथे फ्रेश होऊन राहुल म्हटलं की आपण जाऊया छानपैकी, तिथे थोडंसं इव्हिनिंग वॉक करू, थोडं फिरूया आणि त्यानंतर मग संध्याकाळ होईल. मग डिनरसाठी आम्ही काय प्लॅन करतोय, आम्ही असं विचार करतोय की आपण टेक अवे करूया, फूड घेऊया मस्तपैकी, आपल्या एअरबीएनबी मध्ये छान पार्टी करू शकतो. फूड आणि आपल्या समोरच व्ह्यू आहे, बघतो पुढं. एअरबीएनबीच्या समोर अगदी जवळच व्ह्यू आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सच आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा तर हा ना एअरबीएनबी पासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती, वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिट्स वरती हा व्ह्यू आहे. म्हणजे हा बीचच आहे असा पूर्ण. म्हणजे न्यूझीलंडमध्ये ना प्रत्येक 10 मिनिटावरती तुम्हाला एक बीच मिळणार, कारण आहेच काय पाण्याच्या मध्ये छोटीशी कंट्री. जो एअरबीएनबीच्या आमचं जे घर आहे तिथून अगदी 2-5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वर आहे. तर इथे संध्याकाळी ना सगळे लोक छान एन्जॉय करतायत, फूड घेऊन आलेत आणि बीचच्या साईडला बसून मस्त खातायत, कारण त्यांचा डिनर टाइम झालाय जो आपला नाही झालाय. आपला चहाचा टाइम असतो. लाटांचा आवाज येतोय. नेपियरची सिटी सेंटर आहे. सिटी सेंटर नाही, हा सिटी सेंटरच आहे ना. उलवर्थ ते बंद झालं आता. म्हणजे मला असं वाटतं की ऑकलंडचे ना उलवर्थचे टायमिंग्स रात्री 10 वाजता बंद होतात, पण इकडे लवकर बंद होतं, लवकर क्लोज होतं ते. स्काय बघ किती छान झालं. पिझ्झा हट वगैरे आहे, सेंट पियर्स आहे, सबवे आहे, त्यानंतर इंडियन रेस्टॉरंट्स पण आहेत, त्यामुळं खाण्याचं काही टेन्शन नाही आहे इथं. असं सगळं शांत आहे ना इथं. सगळे शॉप्स पण बंद आहेत आज ईस्टरमुळे ना, लवकर सगळं क्लोज डाऊन पण झालं आणि बरेच शॉप्स आज बंद पण आहेत त्यांना, म्हणजे पब्लिक हॉलिडे म्हणजे पब्लिक हॉलिडेच आहे त्यांच्यासाठी. हॉटेल्स आहेत आणि इकडे हे पूर्ण मरीन परेड आहे. आता आपण तिथे आतमध्ये जाऊ आणि मग बघूया ते कसं आहे. म्हणजे ब्युटिफुल वाटतं मला, छान वाटतं, सुंदर आहे.
आता इथे एवढी हवा आहे ना थंड आणि थंडी वाजते ॲक्च्युली मला. आणि जॅकेट मी कारमध्येच ठेवलं आहे आणि मला वाटलं की जाऊया आपण, एवढं थंड नसेल पण ॲक्च्युली खूप थंड आहे, खूप जास्त. आय नीड अ जॅकेट मॅन. मून दिसतं ना सनसेट नंतरचा मून. Me and the moon.